नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 13 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, जन्मदिवस आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 13 ऑगस्टची आहे, त्या सर्वांना चॅनेलतर्फे मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचे ठरो, हीच आमची सदिच्छा. याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर 13 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व इतरांपेक्षा फार वेगळं असतं. म्हणजेच यांचं सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की नजरेत भरण्यासारखी असते, ती म्हणजे त्यांचे आधुनिक विचार, आधुनिक त्यांची राहणीमान आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन. त्यांचे विचार पाहायचे झाले तर बऱ्याच प्रमाणात आधुनिक असतात आणि त्याच्यामागे कारणसुद्धा तसंच असतं. कारण या ज्या व्यक्ती असतात, यांचं जे बौद्धिक संपदा असते ती अतिशय उत्तम असते, उत्कृष्ट आकलन शक्ती असते. त्याचप्रमाणे पृथक्करण शक्तीही यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. कधीकधी तर यांचे विचार लवकर पचनी पडत नाही. जसं की काही फिलॉसॉफर असतात किंवा तत्त्वज्ञ असतात. त्यांचे विचार आपल्याला त्या काळामध्ये अनुभवास येत नाही, परंतु काही काळ गेल्यानंतर ते जे काही बोलले होते ते किती बरोबर होतं किंवा समाजाला किती धरून होतं, अशा प्रकारचे अनुभव येतात. साधारणतः तशाच प्रकारचे विचार या व्यक्तींचे दिसून येतात. आणि बोलणंही नेमकं असतं, विषयाला धरून असतं, सरळ सरळ असतं. उगाचच अगळपगळ बोलत बसणार नाही, ही गोष्ट खास असते. नेमकं बोलतील, विषयाला धरून बोलतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं जे वागणूक असते ती सुद्धा अतिशय आधुनिक दिसून येते. आधुनिक फॅशन यांना आवडते. भडक रंगाचे कपडेसुद्धा यांना आवडतात. तर ही गोष्टसुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं बोलणं, यांची वाणी मितभाषी असतात मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि जे बोलतील ते अगदी नेमकं बोलतील आणि कधीकधी दुसऱ्याला लागेल असं बोलतात. अर्थात त्यांचं मनापासून अशी काय अपेक्षा नसते की दुसऱ्याला त्याचा त्रास व्हावा, परंतु सत्य असतील तेच बोलतील. मग ते समोरच्याला आवडो ना आवडो. त्यामुळे ट्रस्टवर्दी असतात, त्यांच्यावर तुम्ही अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. अर्थात कोणाबद्दलही त्यांच्या मनात तसा काही आपपरभाव नसतो. सत्यवादी असतात आणि याचा बराचसा त्रास त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधात किंवा कधीकधी करिअरवर सुद्धा जास्त प्रमाणात होतो. आणि यामुळेच या व्यक्तींचं करिअर हे दोलायमान असतं. कारण जर का तुमची वाणी तिखट असेल तर ते समोरच्याला आवडत नाही. समोरच्याची चुकी असो व नसो, कुणालाही स्वतःबद्दल तिखट ऐकलेलं आवडत नाही. तर ही गोष्ट थोडी महत्त्वाची, याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय उत्तम असते. त्यामुळे कुठल्याही ज्ञानशाखेचं आकलन या व्यक्ती अगदी सहजपणे करू शकतात आणि पृथक्करण करण्याची सुद्धा यांची वृत्ती खूप चांगली असते. स्वतंत्रवादी असतात, स्वतंत्र बुद्धिमत्ता ठेवणारे असतात. थोडासा इगोचा भाव, अहंकारचा भाव डोकावतोच आणि त्यामुळे सुद्धा थोडे त्रास होतात. आपल्याबद्दलचं इन्सल्ट केलेला त्यांना अजिबात आवडत नाही, अपमान त्यांना सहन होत नाही. ही गोष्टसुद्धा थोडी महत्त्वपूर्ण राहील. स्वतःच्याच हिशोबाने वागणारे असतात, बेफिक्री असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे नोकरीमध्ये सहसा या व्यक्ती टिकत नाही. स्वतःच्या हिशोबाने चालणाऱ्या असतात आणि स्वतःचे संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणणाऱ्या असतात. जर का या व्यक्तीने स्वतःचा उद्योगधंदा जर का केला तर त्यामध्ये फार पुढे जाऊ शकतात. परंतु हे जे गुण आहेत की जो कधी या व्यक्ती तुम्हाला अतिशय काम करायला आढळतील, तर कधी दिवस बसून राहतील, आळसामध्ये दिवस काढतील. इथे सुद्धा लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. स्वतःच्या मनमोजी तत्वाप्रमाणे या व्यक्ती वागणाऱ्या असतात. म्हणूनच यांच्यामध्ये अतिशय उत्तम असणारी बुद्धिमत्ता, त्याचा प्रत्यक्ष जो परिणाम आहे तो समाजामध्ये किंवा प्रत्यक्ष यांच्या जीवनामध्ये तसं जाणून दिसत नाही. तर या ठिकाणी जर का व्यवस्थितपणे लक्ष दिलं तरीसुद्धा या व्यक्ती भरपूर आयुष्यात पुढे जाऊ शकतात. अतिशय बेपर्वा असतात, कुणालाही घाबरत नाही, ना कुठल्या परिस्थितीला ना कुठल्या व्यक्तीला. मनात आलेल्या गोष्टी अगदी संपूर्णपणे करण्याची तयारी यांच्यामध्ये दिसून येते. नातेसंबंधामध्ये यांच्या या स्वभावाचा बराचसा त्रास दिसून येतो. अर्थात दुसऱ्याबरोबर ॲडजस्ट करणं, दुसऱ्याला सामावून घेणं, यामुळेच कुठलीही नातीही टिकतात. परंतु मुळातच यांचा हा स्वभाव नसल्या कारणामुळे रिलेशनशिप भरपूर होतात, परंतु रिलेशनशिप टिकताना थोडंसं कठीण होऊन बसतं आणि वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे अनुभव बऱ्याच प्रमाणात येतात. तर ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात लागणं, कापणं, भाजणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं, अशा प्रकारचे त्रास, मानसिक त्रास ह्या गोष्टी यांना बऱ्याच प्रमाणात होतात. ॲक्टिव्ह असतात,
ही गोष्ट खूप चांगली असते. परंतु याच्या बाबतीत एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. बालपणात यांना चांगली संगत असण्याची गरज आहे. यांच्या संगतीवरती लक्ष ठेवणं अतिशय आवश्यक राहील. जशी संगत मिळेल तसं यांचं व्यक्तिमत्व ठरतं. अर्थातच या व्यक्तींना चांगली संगत मिळाली, चांगल्या गोष्टी समजा यांच्यासमोर आल्या, तर यांचं जीवन अतिशय पुढे जातं. मग यांचे दाखले देखील दिले जाऊ शकतात. परंतु जर का यांची संगत बिघडली, तर ते क्रिमिनल टेंडन्सीसुद्धा यांच्यामध्ये दिसून येते. तर साधारणतः या गोष्टीवरती लक्ष देणं फारच महत्त्वपूर्ण राहील. येणारं हे संपूर्ण वर्ष आहे, जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचं जे वर्ष आहे, हे याच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. म्हणजेच महत्त्वपूर्ण कामं, थांबलेली कामं, पेंडिंग कामं ही यांची होऊ शकतात. प्रत्यक्ष काही प्रोजेक्ट जर का तुमच्या मनात असतील, काही विचार असतील, काही योजना असतील, तर त्या तुम्ही राबवू शकता. त्या प्रत्यक्ष अंमलात येऊ शकतील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल आणि फिरणं वगैरे सुद्धा जास्त होईल. विवाहोत्सुक ज्या मंडळी आहेत, त्यांचे विवाह होण्याचे संदर्भ या संपूर्ण वर्षामध्ये म्हणजे एप्रिल 2025 पर्यंत होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ज्या महिला म्हणजेच 13 ऑगस्ट जन्मतारखेच्या ज्या महिला आहेत, संततीच्या संदर्भात विचार करायचे असतील तरीसुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय चांगला राहील. एकंदरीतच एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये तुमच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण घटना की ज्या तुम्हाला अपेक्षित आहेत, या घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. लक्ष फक्त तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचा जो संपूर्णच एकंदर जीवनाचा जो खाक्या आहे, तो बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह आहे आणि बिनधास्तपणा हा तुमच्या एकंदरीत वृत्तीमध्ये दिसून येतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या सुद्धा काही गोष्टी होऊ शकतील. त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीत हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 13 ऑगस्ट जन्मतारीख असणाऱ्या जातकांचं व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.